जरा कल्पना करा, एक अशी महान संस्कृती जी इजिप्तलाही टक्कर देत होती, पण आज तिची ओळख म्हणजे फक्त न उलगडलेली रहस्य. चला तर मग या हरवलेल्या जगात एक फेरफटका मारूया. हे प्रश्न ऐकून वाटतं ना की कुठल्या तरी सिनेमाची कथा आहे, पण नाही, हे सगळं खरं आहे एका अशा संस्कृतीबद्दल जी या प्रश्नांमध्येच कुठेतरी हरवून गेली आहे. चला या प्रत्येक रहस्याचा माग काढूया. तर आपण बोलतोय सिंधू संस्कृतीबद्दल. हिला हडप्पा संस्कृती असेही म्हणतात. प्राचीन जगातली ही एक प्रचंड मोठी अफाट संस्कृती होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकी मोठी असूनही हजारो वर्ष ती इतिहासाच्या धुळीखाली अक्षरशः गडप झाली होती. आता ही संस्कृती नेमकी किती जुनी होती हे जरा समजून घेऊया. ज्या काळात इजिप्तमध्ये पिरामिड बांधायला सुरुवात झाली होती आणि मेसोपोटेमियामध्ये शहरं उभी राहत होती, अगदी त्याच काळात सिंधू संस्कृतीची शहरं सुद्धा भरभराटीला आली होती. म्हणजे जगातल्या महान संस्कृतींच्या खांद्याला खांदा लावून ही संस्कृती उभी होती, पण तरीही जगाला तिचा विसर पडला. कमाल आहे. हा फरक बघा किती मोठा आहे. एका बाजूला आहे सिंधू संस्कृती, जिथे शहरं सर्वसामान्यांसाठी होती, त्यांच्या सोयीसाठी होती, आणि दुसरीकडे इजिप्त आणि मेसोपोटेमिया, जिथे मोठमोठी स्मारकं फक्त राजे आणि देवतांसाठी बांधली जात होती. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सिंधू संस्कृतीच्या लोकांची प्राथमिकता ही सार्वजनिक आरोग्य आणि नियोजन होती, आणि हे त्या काळात खरंच खूप वेगळं होतं. त्यांची शहरं, अरे देवा, ती इतकी आधुनिक होती की त्या काळातली आहे त्यावर विश्वासच बसत नाही. चला तर मग बघूया त्यांच्या शहर नियोजनाचे काही अविश्वसनीय नमुने. फक्त विचार करा, एकदम सरळ रेषेतले रस्ते, सगळ्या विटा एकाच आकाराच्या, आणि जवळजवळ प्रत्येक घरात पाणी आणि स्वच्छतागृह. इतकंच नाही तर शहराची रचनाच अशी केली होती की वाऱ्याच्या प्रवाहामुळे घरात नैसर्गिकरित्या थंडावा राहील. हे सगळं तब्बल 5000 वर्षांपूर्वी. अविश्वसनीय आहे. या संस्कृतीतल्या सगळ्यात मोठ्या शहराचं नाव ऐकूनच अंगावर काटा येतो, मोहेंजोदारो, म्हणजेच मृतांचा डोंगर. हे नाव अशासाठी पडलं कारण उत्खननात इथले काही मानवी सांगाडे थेट रस्त्यांवर सापडले. जणू काही त्यांचा मृत्यू अगदी अचानक आणि अत्यंत रहस्यमय परिस्थितीत झाला असावा. मोहेंजोदारोमध्येच ही एक अजब वास्तू सापडली आहे, द ग्रेट बाथ. पण याचा नेमका वापर कशासाठी होत होता हे आजपर्यंत कोणालाच कळलेलं नाही. हा एक सार्वजनिक स्विमिंग पूल होता, की धार्मिक विधींसाठीची जागा होती, की आणखी काही? हे एक मोठं कोड आहे. त्यांची शहरं जितकी प्रगत होती तितकंच मोठं रहस्य त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या लिपीत दडलेलं आहे. त्यांची भाषा, जी आजपर्यंत कोणालाच वाचता आलेली नाही. त्यांची ही लिपी आपल्याला दिसते ती मातीच्या लहान शिक्क्यांवर. यांना सील्स म्हणतात. व्यापारात त्यांचा उपयोग व्हायचा. यावर प्राण्यांची चित्र आणि काही चिन्ह आहेत. पण त्या चिन्हांचा अर्थ काय? हेच तर ते रहस्य आहे. तर मग ही लिपी का नाही वाचता येत? याची तशी 3 सोपी कारणं आहेत. पहिलं म्हणजे आपल्याकडे इजिप्तच्या रोझेटा स्टोन सारखा कुठलाच पुरावा नाही. म्हणजे असा दगड ज्यावर एकाच गोष्टीबद्दल 2-3 भाषांमध्ये लिहिलेलं असेल तसं काही असतं तर अर्थ लावणं सोपं गेलं असतं. दुसरं कारण म्हणजे जे काही लिखाण सापडलंय ते खूपच छोटं आहे, म्हणजे फक्त 4-5 चिन्ह एकत्र. आणि तिसरं म्हणजे ही भाषा बोलणारं आता कोणीच नाही, त्यामुळे आजचं आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा इथे हार मानतं. बरं, भाषा वाचता येत नाहीये म्हणून काय झालं? त्यांच्या मागे राहिलेल्या वस्तू खूप काही सांगून जातात, त्यांच्या संस्कृतीबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल. त्यांची भाषा शांत असली तरी त्यांच्या कलाकृती मात्र खूप बोलक्या आहेत. ही डान्सिंग गर्लची मूर्ती बघा, त्यांची कलेची आवड दाखवते. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे उत्खननात शस्त्र खूप कमी सापडली आहेत. म्हणूनच अनेक तज्ज्ञांना वाटतं की हा समाज युद्धखोल नव्हता तर शांतताप्रिय होता. आणि आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, त्यांच्या हजारो शिक्क्यांवर म्हणजे सील्सवर सगळ्यात जास्त आढळणारी प्रतिमा कसली आहे माहितीये? युनिकॉर्नची. हो, एका शिंगाचा घोडा. आता इतक्या प्रगत आणि वास्तविक संस्कृतीला एका काल्पनिक प्राण्याचं इतकं आकर्षण का होतं हे कोडं काही सुटलेलं नाहीये. आणि आता आपण आलो आहोत ह्या कथेच्या सगळ्यात मोठ्या रहस्याकडे. इतकी मोठी, इतकी प्रगत संस्कृती सुमारे 4000 वर्षांपूर्वी अचानक नाहीशी कशी झाली? काय झालं असेल नेमकं? याबद्दल अनेक सिद्धांत आहेत, पण त्यातलं सगळ्यात जास्त मानला जाणारा सिद्धांत आहे नैसर्गिक आपत्तीचा. विचार करा, ज्या नद्यांनी या संस्कृतीला वाढवलं त्याच नद्यांनी आपला मार्ग बदलला असेल, किंवा हवामान बदलून दुष्काळ पडला असेल आणि त्यांची सुपीक जमीन बघता बघता वाळवंट बनली असेल. कारण काहीही असो, शेवट मात्र एकच होता. लोकांनी आपली घरदारं, आपली शहरं सोडली आणि ते दुसरीकडे निघून गेले.
आणि त्यांची ती प्रगत संस्कृती, ती वेगळी भाषा, ती ओळख हळूहळू इतिहासात विरून गेली. त्यांची ती महान शहरं पुन्हा कधीच वसली नाहीत. सिंधू संस्कृतीची ही कहाणी आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवते की कोणतीही महान संस्कृती कायमस्वरूपी नसते. जरा विचार करा, जर कधी आपल्याला त्यांची ती हरवलेली भाषा वाचता आली तर मानवी इतिहासाची आणखी किती मोठी, किती आश्चर्यकारक रहस्य आपल्यासमोर उलगडतील.